आणि तुला आरती नाही माहित आरती तुझ्या जीवाचं पाणी तू आहेस होय आणि तुला माहिती आहे ना मला विसरायला होतं ते एवढं विसरायचं ना आणि मला तुझ्या खूप प्रेम आहे मला सांग आपण लग्न कधी करायचं लग्न कधी करत नाही उभी आहे फक्त आनंद काय कामाचा म्हणजे लग्न झालं फक्त बायकोच दुःख देतात का मी नाही बोलत ते मान बाजाराचे बोल शकते तुला मी बरोबर आहे मी जर तुला सोडून गेली तर तू काय करशील असं काय बोलू नको येडाबिडा झाला तर करणार काय तू दुसरं लग्न तर नाही ना करणार आता येड्या माणसाचा भरोसा काय तो काय पण करील पण मी असं होऊ देईल का मला तुझ्या खूप प्रेम आहे तुझ्या एकट्या जगाशी लढायला द्यायला हो मी माझी पिसा काढते त्याचं काय नाही आणि हिचं कसं म्हणजे काय तिच्या सुट्टी असते ना ती मी आनंदी असतो आणि मी आनंदी दिसतो नाही ना ती सारखा संशय घेते कामच नाही तो बघ ते गावाला की ना आम्ही मित्राच्या बड्डेला जातो आपण उद्या भेटू रात्रीच तसंच परत ये हो आता डोकाखाली जाणार नाही का पायवर येणार नाही तसंच येणार नाही ते येशील हालत तुला नाही नाही उपवास आहे आमचा खाली बघा खट्टे फुकटची मिळवली एवढी काय तुला मला येडा समजलास येडा नाही हे मला येडा समजतोस ना मला एका प्रश्नाचं उत्तर दे तू मला प्रश्न विचार ना हो किती प्रश्न चालत आहे विचार मला सांग तो हत्ती फ्रीज मध्ये कसा घालायचा हत्ती फ्रीज मध्ये आपला राहतो कसा तो तुला ना माहिती नाही ना अरे फ्रीज असा उघडायचा आणि हातात कोंबायचा आपला राहतो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे विचार मला सांग तो गाढव फ्रीज मध्ये कसा घालायचा कसा तो फ्रीज असा उघडायचा आणि गाढव असं घालायचा चुकलास तुझा हत्ती राहतो गाढव का नाही राहणार चुकलास तू चुकला कसं सांग अरे येड्या कॉलेजला आपण त्या फ्रीज मध्ये हत्ती टाकलेला त्याला कोणी अजून बाहेर काढला नाही त्याला कॉलेज गाडा आतमध्ये झालं काय माझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे विचार हे बघ जंगलात लग्न माकडाचं आहे कोणाचं माकडाचं त्या लग्नाला सगळे प्राणी गेले सर्वच हो फक्त एक प्राणी गेला ना तो कुठला वाघ गेला तर वाघ कसं काय तो जंगलाचा ते परत चुकलास सर्वच चुकलं मग बरोबर काय अरे येणा तो गाडव गेला नाही आपण त्याला फ्रीज मध्ये एवढा हुशार कसं माझी जर मोठं शिक्षण आहे मला पदवी भेटली माझ्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर दे विचार हे बघ एक नदी आहे काय एक नदी आहे त्या नदीच्या पलीकडे गाव आहे नदीच्या पलीकडे गाव आहे त्या गावात तुला जायचंय पण त्या नदीत मगरी दुसऱ्या तोंड हिचकून बसले कशा बसले तोंड हिचकून तुझ्या गावात असेल कसा कसा तुम्ही झाड वापरी ते तिथं झाड पण नाही आणि पूल पण नाही झाड पण नाही अजिबात नाही पूल पण नाही तो कसा जाणार 50 रुपये लागतील 100 देतो खरंच अरे सोपं आहे तू पोहत जाशील कशा बसली तोंड हिचकून पोहत कसा झाला तुला माहिती मी काय सांगितलं जंगलात लग्न कुणाचा माकडाचा मग माऱ्या मगर पाण्यात राहील ती पण लग्नाला गेली अरे तिला आवडतो पाऊस आणि मला आवडते ती आणि शॉर्ट गेला पाहिजे मग तो उडत गेला पाऊस आणि उडत गेली ती कोण नाही चिमणी उडाली बोलकर वाजली किती करायची दुनिया झाली नाही काय झालं म्हणजे काय सकाळी एकाला विचारलं वाजले किती मग तो 7 वाजले दुसऱ्याला विचारलं वाजले किती मग तो 10 वाजले हिला विचारतोय वाजले किती मग ते 11:30 वाजले करायची दुनियाच नाही राहिली अजिबात राहिली ज्या टायमाला विचारलं तुला तसंच सांगणार ना एवढ्याला कोण खरं सांगेल मला एवढा म्हणायचं नाही मग काय प्रोफेशनल एवढा म्हणायचं हीच पदवी आहे माझी त्याच्यात शिक्षण मोठा आहे माझा मला सांग तू लहान होतीस ना कशी होतीस मी लहान होती ना तेव्हा खूप क्यूट होती तो कसा होता नागडा होता माझं चुकलं काय सांग मला सांग सकाळी आपण घरी चहा पित असलो घरी कोण आला तर त्याला आपण काय म्हणतो चहा प्यायला या दुपारी जेवायला बसतो आणि घरी कोण आला तर त्याला आपण काय म्हणतो जेवायला या मग असा ती रात्री माझ्या झोपाच्या टायमाला आली तिला काय म्हणणार चुकला काय चार चपात दिली सकाळी बाबाडा काढला चहाच काढायला पाहिजे होती तुझी का थोडीशी ती बघत नाही किती कशाला ठेवायला पाहिजे होती
आपल्या प्रेमाविषयी मी पप्पांना सगळं माझ्या सांगणार. म्हातारीला हाय तेवढा सगळा सांगतात. सगळं सांगणार. हा काय सर्व हो? सांग. कुठं कुठं फिरलात ते पण सांग. हा सगळं सांगू टाक. कधी सांगणार? कधीही सांगेन मी आज. सकाळी दुपारी संध्याकाळी पप्पांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा सांगेन मी. पप्पाला नको तुला वेळ भेटेल तेव्हा सांग. मला वेळ आहे. दिवसभर मी फ्रीच असते. हो तुला काय कामा काय जाऊया आपण. पण आवाज दिला किती होती तू? तूच तुम्हाला कामावर जायला उशीर होतोय. बरं ठीक आहे तुम्ही या पण माझं तुमच्याकडे काम आहे. काम? अरे कोणतं काम? मी एका मुला प्रेम करताय त्याशी लग्न करणार आहे. काय बोलतेस तू? तू कुणाशी बोलते तुला काही कळतं का? होय पप्पांशी. अरे मी एका मुलावरती प्रेम करतो. अगं आपल्या गावामध्ये मान सन्मान किती आहे हा? तो मुलगा काय करतो, त्याच्या घरची कशी आहे, हे सगळे आपले बघायला पाहिजे. म्हणजे असं सहज बोलून गेले की माझं एका मुलावरती प्रेम आहे. पप्पा तुम्हाला बाहेरून समजलं की मी स्वतः सांगितलं. नाही नाही तसं चालणार नाही. मी आधी सगळी चौकशी करेन त्याच्यानंतर सांगेन. अशी घाई करू नको. बरं ठीक आहे चालेल. चल. पप्पाने सगळं प्रेमाविषयी सांगितलं आता अनिकेतला पण सांगायला पाहिजे. त्याला फोन लावून बोलते की भेटायला ये. हॅलो हॅलो अनिकेत मी आरती बोलते. नेहमीची जागी ये भेटायला. या, या, बघा, हे काल birthday होता. आज काय? आज माझ्या सख्या मित्राची आई वाढली. आपल्या प्रेमाविषयी पप्पाने सगळं सांगितलंय. तुझा म्हातारा काय बोलला? ते म्हणजे बघू मी त्याची चौकशी वगैरे काढीन. तो कसा आहे मुलगा वगैरे बघेन आणि मग तुला सांगेन. चौकशी नाही का भक्कम झाला ना? पप्पा काय जाणार आहे? तुझ्याकडे येणार तुला भेटायला. कधी कधी येतील आणि कोणताही वेळेस त्यांच्यासोबत मी नीट जातो. आतापर्यंत काय सरपंच झालो तू यायचं झालं. असं हालत तुला जाऊ नकोस. नीट जा आणि त्यांच्याशी नीट बोल. हो मी बोलतो ते भेटणार मला आज. मी बोलली ना कधी भेटेल आणि कोणत्याही वेळेस. मी तर बोलली नीट जा. असं हालत तुला जाऊ नकोस नाही जातो मी. आणि जाऊ त्यांच्याशी नीट बोल. हो हो जाऊ मी. पोरीच्या या टेन्शनमुळे मी रस्त्यामध्ये अडकले. पोरीच्या या टेन्शनमुळे मी रस्त्यानं अडकले. पोरीच्या या टेन्शनमुळे मी रस्त्यानं अडकले. पोरीच्या या टेन्शनमुळे हे पण नाही तर मी जाऊ कशाला? अरे तुला साधं उभा राहतं काय? तू काय माझं हाताखाली उत्तर करतो? हो, मी उपवास आहे. पण माझी बॉडी फक्त आणते. काय? अरे काय तुम्ही तरुण हे असे तरुण पुढे काम धंदा वगैरे करा. काय परिस्थिती तुमची? कामाचं ते मला पहिले सांगा. तुम्ही आठवले पप्पा हो. अरे ती सोड. पुढे काम धंदा वगैरे करतो की नाही तू? कामाचं अहो कंपनीत परमनंट कामाला आहे. या. हा असा परमनंट कंपनी असला तर किती कंपन्या किती हा? हा? अरे तुला पेमेंट तरी किती आहे रे? पगार सगळा पेटवून 21,000 रुपये येतात हातात. 21,000 रुपये याला आणि हा परमनंट कंपनीचा आहे. अरे माझ्या मुलीला महिन्याला नुसतं मेकअप साठी 20,000 रुपये खर्च करतो मी. हो पण तेच 20,000 आणि मी इकडून तिकडून 1,000 रुपये कमवतो. आता विचार आहे माझा जमाई, बघा होताना. आणि असं ना, ही पाहिलंच का? अशी द्राक्ष फळं रोज तिला लागतात. हा ऐशाला माझा बंगला, ही सगळे माझी प्रॉपर्टी. आणि असा हा जमाई. ऐका मी द्राक्ष फळ तिला रोज लागतात. मी टाकलेला खातो. माझ्या पुढचा दिसतोय पण असं चालणार नाही. आपला बेवडा जाव आहे, मला चालणार नाही. ऐका ना मी काय म्हणतो त्या आरतीचा माझा जरासा लग्न अरे, लावून तुला काय खेळ माहिती आहे का? जरासा लावून द्या लगेच थोडा. हे आपलं चालणार ना, मी फार शिस्तीत करत आहे. इकडे या. अरे राम राम. अहो, घरात या. नाही, नाही. थोडासा या. हो का? थोडासा तरी द्या. काय जरासा लावून द्या, थोडा लावून द्या. तुला परत सांगतो, माझ्या मुलीच्या तिकडे जरी फिरलास ना तर फार कठीण परिस्थिती करून ती टाकेल तुझ्या. लक्षात ठेव. मी काय म्हणतोय त्या आरतीचा आणि माझा लग्न झालं ना तर कशाला मला कामाला जायला पाहिजे. तुम्ही भाऊ की हा, असं का? अरे याला तर उभा राहता येत नाही आणि लग्न करते. मुळीच करणार नाही. परत सांगतो तुला. दूर राहा तिच्यापासून, दूर. बघ अहो एकदाच द्या ना. सरळ सांगतोय, परत दिसता कामा नाही म्हणजे नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे, लक्षात ठेव. चल, चालणार नाही. कसलं टेन्शन म्हणजे काय? नाही, आशे पप्पा मला असे रस्त्यात भेटले. मी असं कसं लाडवाड देत होता तिकडनं. त्यांच्यासमोर असं तुला काय करू? मला लगेच भेटले. मला म्हणतात या अशा पोरग्यासोबत माझ्या पोरगीला लग्न लावून देणार नाही. अजिबात नाही. तू काय ठरवलंय आता? तुझ्याकडे कोण चांगलं बघत आहे काय? चांगलीच बघत आहे. आहे? हो. काम करा तुला? काम एकदम परफेक्ट काम. जाऊया मग. पायाच्या आगे संत कैसा
पाया आहे रुमाला पायासाठी संतकनाया पाया आहे रोमागला पायासाठी संतकनाया पाया आहे रोमागला ओम भगवी बाबोदरी ओम वाट स्वाहा. अरे ह्याचं काय बघायचं हो मग त्याचा बघा आता ह्याचं बघ तर माझं कोण बघी हो बाबा तसं नाही पोरीच्या बापाला काय ना, बघता आला पाहिजे. एवढाच ना अमिताभ बच्चन धर्मेंद्र सुनील शेट्टी सलमान खान आणि सगळी घरातली काढून टाक खान पुढे बोलू नका रंडिंग चॅनो पहिला म्हणतोय, ऐका ऐका इकडे येतात का तुला बोलायला आलो का? या रंडिंग चॅनल रगत बोलू सांगा उपाय सांगा उपाय. सांगतो खर्च नका मार. लागेल तेवढा खर्च कर. 5 नारळ लागतील का तुमच्या डोक्यात पडायचं अजून 2 कोथिंबीरच्या जोड्या लागतील तुमच्या काय वड्या करायचे अजून 1 खांबा लागेल खांबा ए मग यांच्यात आहे हो लागेल लागणारा लॉलीपॉप लॉलीपॉप सर्व दिला. पहिला उपाय सांगा. त्या खांदवाचा मुलगा उपाय सांगा. मामा रंडिंग चॅनल पुढे बोलू नका हा धरून ठेवा वाढू नको अंधार आहे तो असा घ्यायचा होलीच्या बापाकडे होकार मी करून बघतो कुठं उठलो समोर 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 असं घ्यायचा बाकी म्हणू दे बाबाला क्वालिटी बघा आधी. अरे किती दिवसात धुळा होता महिन्यात वर्ष मला सांगा एवढा जर खर्च आला असता तर आपला भगवाना बरोबर बसला असता काय मी पण तुमचा का वाचता मी काय म्हणतो त्या पोरगीला फोन लावून मग करून नाही बाहेर आहे काय ती ए, तिला बोलवलं विचारे त्याच्या फोन तिला फोन लावतो मी. तुम्ही तुमच्या टॉवर टॉवरला फोन रे नाही चला अगं हे काय कुठे चालली तू? पप्पा आम्ही पळून चालले अगं पळून चालले ती काय काय घेऊन चालली ते बघू दे मला या मुलीचं काय खरं नाही दिसत मला अरे अरे हे काय अरे घरातले सगळे दागिने पैसे घेऊन निघाले अगं हे काय तुला आयुष्यभर पुरणार आहेत का पुन्हा तर नाही पण तिकडे जाऊन मी जॉब करणार आहे अरे कसला जॉब करतेस तू पहिलं काम कर त्या मुलाला फोन लाव आणि बघू दे मला पहिला स्पीकर वरती ठेव काय परिस्थिती आली रे हॅलो हॅलो अनिकेत हा ती तुझी सगळी तयारी झाली सगळी तयारी झाली आहे पण कपाटाची चावी नाही भेटत आहे अगं एकदा शोध रूम मध्ये भेटेल चावी शोधली खूप वेळा पण नाही भेटत आहे अगं बाबाच्या रूम मध्ये शोध शोधली खूप वेळा नाही भेटत आहे बोलली ना म्हणून मी असंच येते आता अगं मग तू बोलली होतीस ना दागिन्याचे पैसे घेऊन ये म्हणून पण आता चावीच भेटत नाही ना म्हणून मी असंच येते मला सांग तुला दागिन्याचे पैसे आणायचे की नाही चावीच भेटत नाही आहे तर मी काय करू हे बघ तुला दागिन्याचे पैसे आणायचे नसतील ना तर येऊ नकोस आणि आपला संबंध इथे तुटला ठेव कोण ऐकलं? परत लाव मला हा थोडा पोरगा आगाव दिसतोय लागत नाही फोन अरे म्हणून सांगतो हे आपल्या जे आधीची मुलं आहेत हे तुमच्यावर खरंच हे करत नाही तर तुमच्या संपत्तीवर त्याचा डोळा आहे म्हणूनच तुम्हाला सर्व सांगायचं आहे की मुलीला पण एवढी सूट देऊ नका की हे दिवस बघायला मिळतील चल. अरे काय आपल्या गावाची लहान लेकरं चल. पळून जायचं. घुमवे गावाची असे ही वाट ख्याती हिची ही सांगू मी काय विसरत नाही कोण तिच्या ऋणा विसरत नाही कोण तिच्या ऋणा काळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही कोणा काळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही कोणा Bye.
बरी नित्य गाती तिच्या गुणा नित्य गाती तिच्या गुणा काळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुण काळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही मंदिर दर्शन येता फुल जगतीर दर्शन येता फुल जगतीर दर्शन येता फुल जगतीर सारख्या या पाठीशी राही संसार सुखाचा करी माई सारख्या या पाठीशी राही संसार सुखाचा करी माई सत्वच लावते कोणा कोणा ही सत्वच लावते कोणा कोणा कळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुण 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 हे काकाईच्या नावानं माझं काम थोडासा हा श्रीपत जागर बघणार का नाही पण ज्यांची लग्न झाली त्या म्हणतात ना कारभाऱ्यानो एक लक्षात ठेवा बायकोची कदर करीत जावा कारण का तुम्हाला सांगतो बघा बायका एक साडी चॉईस करतात किती एक साडी चॉईस करायला 5 दुकानं काढतात 100 साड्यांची घडी इसकटतात त्यातनं एक चॉईस करतात बरोबर आहे ना तुम्ही भाग्यवान इतकं समजा की त्यांनी तुम्हाला निवडली नाही समजला ना एक साडी चॉईस करायला 100 साड्या इसकटतात तुम्हाला जर एवढ्यात तुम्हाला निवडलं तुम्ही भाग्यवान आहो का नाही आहे की नाही भाग्यवान आहो का नाही हा मग आता तू भेटणारच नाही पुढच्या कोणाला वसाडी देणार आहे हा तर म्हणून त्याची कदर करीत जा आणि माझ्या माता मावल्यानो तुम्ही आहे ना आपल्या म्हणतात ना घरवाल्याची पण कदर करीत जा कारण का तो आहे तोपर्यंत संसारात राज आहे आणि शृंगाराचा साज आहे नवरा आहे म्हणून संसारात राज आहे आणि शृंगाराचा साज आहे आणि म्हणून त्याला जपा आहे की नाही त्याच्यासाठी आयुष्य मागता हळदी कुंकाचं वाण म्हणता ईश्वरानं संस्कृतीनं नवऱ्यालाच देव म्हटलंय तुम्हाला देवी म्हणतात का नवरी देवी म्हणतात काय बायकांना म्हणतात काय नवऱ्यालाच देव म्हणतात कारण तो आहेच देव आहे तो आहे तोपर्यंत भरभरून जगून घ्या मन भरून फिरून घ्या आहे की नाही नवरा आहे ना 100 रुपयाची चप्पल घालील बायको जरी सँडल 1000 रुपयाचा मागितलं तरी घेऊन देईल आहे की नाही हे प्रेम आहे आणि म्हणून माझ्या माता माऊलीनो आपल्या धन्याला जपा आणि जपा यासाठी की सर्वात जास्त अटॅक आहेत ना ते पुरुषांना येतात बायकांना जास्त येत नाही 1% अटॅक महिला वर्गाने येतो का तर पुरुष आपलं कधी दुःख समोर कोणाकडे व्यक्त करत नाही तो आतल्या म्हणतात ना टेन्शनने गोडत असतो बायकांचं आपलं बरं काही जरी झालं ना आपल्या शेजारीकडे गेला काय झालं तुला सांगू आहे की नाही
सगळं भडभडून मोकळा होऊन जातात आहे की नाही. पुरुष आपलं दुःख व्यक्त करत नाही आणि म्हणून जास्त अटॅक पुरुषाला येतात आणि म्हणून त्याला आनंदाने जगा म्हणतात ना, असं संसार असा आनंदाने फुलवा. आणि म्हणून म्हणतोय एकदा पुरुष वर्गासाठी घेतो बरं का गाणं, आहे की नाही. जग फिरवायला भोवण्यासारखा, जग फिरवायला भोवण्यासारखा, कुणी नाही जगी नवऱ्यासारखा, कुणी नाही जगी नवऱ्यासारखा. रगानता तुम्ही तुमच्या नाकावरी, काम करतोय सारई कलाकावरी, प्रेम त्याचे आगळे तुम्ही पारखा, कुणी नाही जगी नवऱ्यासारखा, कुणी नाही जगी नवऱ्यासारखा. एकदा जोरदार टाळ्या आपल्या नवऱ्यासाठी होऊन जाऊ. पद्धतीने पारा करताय एकदा पाहतो. कोण आहे? मी आहे महाराज. अरे हराम. काय म्हणाला? काय विचार? तुम्ही काय करता? अरे कोण आहे? आम्ही काय तुमचं बोलणं काय? मी आहे महाराज. तुम्हीच महाराज. अरे मी महाराज असताना तू महाराज कधी झाला? नाही, नाही, तुम्हीच महाराज. राजसेवक. तुला दुसरा जोडीदार गेला कुठे? तो मातीला गेलाय. हराम खोरा. नाही, म्हणजे दावडाचं तिकडं भाज्याचं काम चालू आहे ना, ते माती वरनं चिपडायची. हराम खोरा. राजसेवक बोलावं की द्या? हे सगळ्या. काय सांगू, मला किती टेन्शन येते. काय झालं? काय झालं माहिती काय? काही कामाला निघालो. हा. गाडीला किक मारली. हा. थोडा पुढे आलो. हा. त्याला सुंदर मुलगी हात केला बघ. चांगली गोष्ट आहे. काय चांगली पुढचा आहे की नाही? हा. हात केला. हा. त्याला आपला गाडी बसवली. हा. थोडा पुढे गेलो. हा. त्या वासळीला चक्कर आली का नाही? हा, गोष्टच काय? मग? हा. चक्कर आली तर करायचं काय? हा. तो आपला दापोलीचा सरकारी दवाखाना आहे ना. हा. तिथं नेली. हा. आणि तिला खाट्याच्या खाली आणून ठेवली. आता जेव्हा जागा नव्हती. नव्हती. मग एवढा टेन्शन आलं मला. हा. डॉक्टर आला. हा. तिला तपासला. हा. मला काय म्हणतो ते? हा. अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहोत. कुठे सकाळी भेटी लगेच कसा बाबा होय? तो एवढं टेन्शन. त्याला म्हणतो कंडिशन केला. डॉक्टर मला तपासला. मला म्हणतो तुम्ही आयुष्यात कधीच बाबा होणार नाही. एवढा टेन्शन आला. मी विचार केला मारी मी बाबा होणार नाही. मी घरातून काढते ते हाईट कुणाची एवढं टेन्शन घेऊन मी चालू मनात. तो टेन्शन तर फार मोठं आहे पण माझं टेन्शन मोठं आहे. तुम्ही का टेन्शन मध्ये दिसता? हराम. त्यांचं टेन्शन ते आपल्याला काय? आपल्याला किती टेन्शन येतो? फार अगदी व्यवस्थित ठेवा. हो. येतोच मी. जातो कशाला? अरे तू जमवा बोला मग. हा, येतोच तर मी. खूपच जाऊ नका. खूपच जमवायची नाही का त्याला? पण हे पहिलं गोष्ट लागतं तुम्ही काय सांगतो? आम्हा गंमत सांगायची नाही का माहिती काय? सांगू तुला? बायकांची गंमत तुला सांगता. माझ्या माताची समजून घ्या. बायकांचं बायकांचं माहिती काय? कसा? एक मिनिटच्या साड्या होऊन जातात. हा, बायकांची नाही जाईल. एक मिनिटच्या साड्या होऊन जातात. जात असं नाही. काय आज बायकांनी साड्या बदलवते एक सारख्या. दुसऱ्या वाडीत आल्या असते ना, काय पण मॅचिंग दिलं आपल्याला पण करणार हो, सगळे विचार. त्या बायकांना एक मिनिटच्या साड्या बघून जातात. आपण आणि आपलं पुरुष भाषानं ते एकमेकांच्या बायका बघून जातात. तुम्हाला सांगता बायकांवर एवढा प्रेम करायचा पुरुष मंडळी त्यांची लग्न झाली त्यांनी बरं का शेजारी म्हटले पाहिजे ती उगाचच गाय गेली. एवढा प्रेम केला पाहिजे. मग तुम्हाला सांगतो भारी का माहितो? अरे मी माझी बायको माझ्यावर काय प्रेम करते तुला काय सांगू? नाही भारी प्रेम करते तुम्हाला माहित नाही. अरे सकाळी कडे दुटी वगैरे आणली बोलो ते मी साखर पाहिजे होती. म्हटलं आपल्याला लवकर डबा मिळाला पाहिजे. मी पण आपला कांदा जिरा मदत करायला गेलो. आता त्याला आपण कधी कांदा चिरली नाही. तो त्याला डोळ्यात पाणी यायला लागला. बायको लय वाईट वाटला. आम्हाला बायको लगेच म्हणते त्या तिकडे कांदा मीठ मिळता थोडी भांडी तेवढी घासा. प्रेमाची बायको ना? बायकांना बायका गरिबीत पण संसार करतात. बरोबर बोलला. श्रीमंतीत पण संसार करतात. पण बायका भांडल्याशिवाय संसार करीत नाही. भांडतात ते भांडतात भांडी आपटतात. मला माहिती आहे का आपण आता माझ्या नवऱ्याचं नाव लिहिलेलं असतं. आपण करत नाही म्हणून मला त्याची वेळ झाली. हे झाले ते आपण कसं पण येतात. पण इतक्या गाडी करतात. मला तर तो म्हणतात,
हात बदल. हो काय? हा. हो. मग मी काय म्हणतोय? मागं पाडला कोण बघायची प्रधान आहोत आमच्याशी कधी वागता आम्ही स्वरूपाने वाकडा तिकडे चालला पाहिजे तुला चालला की नाही? हा. हे माझा प्रश्न आहे. हा, प्रश्न हा. हो. नंतर बोलणार. हा, येऊया. हा. हा, बोल तर हो. नाही तर ऐकत नाही. हो तू हो हा, हो, हो. नाही तू नाही हा, नीट ऐका ना पण. हा, इथे या. हा. हो तर हो, नाही तर नाही. खरं तर खरं. खोटं तर खोटं. हा, हे बघा. हसू नका, पहिला ऐका. खरं तर खरं खोटं तर खोटं. हो, सांगा, काय नाही, खुसरू नका. हा, पहिला ऐका. हा, हे बघा. तुमच्या पप्पाला पिसा आहेत काय? आमच्या पप्पाला पिसा. आमच्या पप्पाला पिसा. आमच्या पप्पाला. मला माहित नाही काय? महाराजांचा पोपट त्यांचा पोपट आहे. आमच्या पप्पाच्या पोपट. तो गावाला होता आपल्या रानात तो. तो इथे काढला होता वाटाड्यातून. खोटे तो काय? आणि आज ना पिसा. त्याला खोटे. फक्त पोपट निर्माण नाही, आता रानून आली. म्हणूनच सांगत आहोत आम्ही नगरात जाऊन येत आहोत आराधीवरती ठेवा या प्रकार याचा परत याल ना 5-7 तेलाच्या बाटल्या घेऊन या. कारण ते फुलं लावत म्हणतात. आज गंधर्व आपणास ठाऊक आहे आपणास हा बघितलो हा पाहिजे काय? आमचं ते दत्तात्रय रामचंद्र शिकोड बाबा यांच्याकडून नवऱ्याचे चाललंय का? हो. हा. जा. आताच्या आता प्रधानजींना राजदरबारात हजर करा. जरा हा. असं नाही. महाराज चटणी ढुंगी असतो. आपणास बोलवण्याचं एकाएकी कारण म्हणजे आपले युवराज लवकरच गुरुकुलाचं शिक्षण पूर्ण करून राजवाड्यात परतत आहे. होय. आपले काय अरे हराम पुन्हा युवराजांच्या स्वागताची तयारी त्याच्यात झाली पाहिजे. येतोच तर एक होता मला युद्ध करत आहे एक होता राजा संपवलं की हे राज्य आपल्या दादा कोण सांगा राजा एका राजा घेऊन होता आणि आमच्या सौभाग्य होती शिराला बोलावून घ्या पहा बायकोला इथं बोलवलं. महाराज तिकडे बसायला नाही तर कशाला बोलायचं आहे? हा? हो बा. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे काय नाव पण सुशीला त्याने एवढा उशिरा ठरवली कसला एवढा वशिला झाला? वशिला वशिला महाराज मला ते बोलवण्याचे कारण वशिला आपला बोलायचं कारण की तुम्ही या राजाची लेख आहात आणि महाराजा इतकाच अधिकार तुमच्या या राजावरती आहे या विराट राज्य वाचा आपण मागून घ्या मागतो तो त्याला वेगवेगळी
किंवा दूर घालत. आत्ता मागू घ्या अन्यथा अन्यथा या राजाचा युवराज संपला पण संपला. हे काय बोलताय तुम्ही महाराज? नाही, हे काय म्हणतात माहिती काय? हे सातबाऱ्यावर नाव ठेवायचं सांगा. महाराज हे राज्य माझ्या वडिलांचे आहे हा. आणि ते आपल्याला सांभाळायचे आहे आणि ते सांभाळण्यासाठी मी तुमच्याशी विवाह केला आहे. होय. तुम्ही उगाच सातबाऱ्यावर नाव चढवू नका. पण आम्हाला प्रधान म्हणून नव्हे तर महाराज म्हणून हे राज्य चालवत आहे. हे कदाचित शक्य नाही आहे. नाही, हे काय पण कशी? काय माहिती काय? खरंच खोटा केलंय खरा सातबारा उतारा ग. हे खरंच खोटा केलंय खरा सातबारा उतारा ग. सातबारा उतारा बहिणीचा नावच कोरडाई फुलं ग. सातबारा उतारा बहिणीचा नावच कोरडाई फुलं ग. सातबारा उतारा बहिणीचा नावच कोरलाई तुला ग. सातबारा उतारा बहिणीचा नावच कोरलाई तुला ग. तुम्हाला राजकारणी वसाहत होतं काय? हो सकाळी सांगायला संध्याकाळी म्हणजे हा राज्य आवाज खाली करून बोला माझ्याशी. हे कदाचित शक्य नाही आहे. अन्यथा हा बघाल कोणत्याही घराला जाऊ शकतो. करावं नाही करा. शिवा अजून वेळ गेला नाही. आम्ही जात आहोत याचा विचार करा. मला वाटतं ना बोला तुम्ही. काही झालं तरी मला राज्य वाचवले पाहिजे आणि ते वाचवण्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल. आम्ही हा नको ना. हे बघा, तुम्ही काय करा, मागं 5-6 जण असंच बसले. त्यांना वरचं विसं पाठवून ठेवा सांगा. तुम्ही बघा पुढे आम्ही येतो मागं. येते की. हा. आणि हा भाडा घेऊन ठेवून ठेवा. अरे काय दिवस कसा काय निघाला काय माहित नाही किंवा काय तुला सांगतो ना. आपला जर दिवस जर चांगला जायचा असेल नाही का, आपला जर दिवस चांगला जायचा असेल तर उठल्याबरोबर बायकोचं तोंड बघत जावा. बरोबर बोलला. काय बरोबर बोलला? ती बायको कुणाची का नाही असं नाही. अरे ऋषीमुनी सांगितली नाही काय? हे असं नाही तो. अरे काय तुला सांगू, काल असा बदललाय ना. अरे पोरं तुम्ही लग्नवाले पोरं लक्षात ठेवा. कसं आहे माहिती काय, 15 वर्षाची पोरं प्रेम करायला लागली. 15 वर्षाची आपल्याला शाळेत एवढा पण अक्कल नव्हती. 10वी झालं तरी त्याचा काही सूड लागत नव्हता. हे की नाही. आता ज्या पहिली दुसरी बंद सुरुवात हे की नाही. 15 वर्षाची पोरं प्रेम करतात. 40 वर्षाचं म्हातारं लग्न करतात आणि ज्यांना ही गरज आहे ते वसाड फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट. पोराला पण अक्कल नाही. पोरांची चॉईस म्हणजे काय, पोरींची म्हणजे जसं हायफाय गाडी असतात ना तशी पोऱ्या कोणत्या मर्सिडीज, BMW, ऑडी. अरे ह्या बघण्याच्या नादात तुमच्या हाताकडनं डमडम पण जाईल. ती गाडी पकडा आणि जरा कार्य साधा. बरोबर नाही. हा काय कसा आहे तो. मला पुढे काय नाही, म्हणून त्याला सांगायचं आहे. बोल बोलते. त्याला काय माहिती बरोबर काय. हा तुझं पोरांना पोर जर नाही पटवान नाहीतर बसणार तुम्हीच रान शोधत गोरींना, रान शोधत गोरींना. कर काळी असो वाणी हाय मार्केट पोरींना. कर काळी असो वाणी हाय मार्केट पोरींना. कर खाली असो वाणी मार्केट पोरींना. कर खाली असो वाणी मार्केट पोरींना. या ठिकाणी श्रीराम विकास मंडळ बाळा व्यवस्थित तर चाललाय ना. बाळा आता त्या बाळाकडे सोडलाय. अरे हराम पोरांनो, हा माझी चेष्टा कराल तर चड्डी काढून मारेल बघ. तुम्ही कामाला मारा तुमची कशात किती करता. युवराजांचा
स्वागताची तयारी झाली का? हो झाली. युवराज येतच असतील. येऊ दे. स्वागताला मी दोन गाडीवाले तर मोठं वाटेल. हा. आम्ही आवाज केला. हा. महाराजांच्या चरणी आशीर्वाद. मला वाटतं हे आपलं युवराज त्याला झालं तिकडे शिपाई पाठवून येऊ त्याला काय त्या पोषण आहारात काय डाळ भाजी काय नव्हती काय त्या पोषण आहार वाणीला पहिल्यांदा विचारत घ्या काय पोराची सुरत केली नाही काय पोरं मोठ्या पोर आणि त्याची काय अहो काय त्या पोषण आहार वाणी सगळ्यांना विचारून घ्या त्याने ती भाजी काय घातली का नाही म्हणजे मला काय विचारायचं हा तुम्ही दापोलीचे नाव काय? एक दिवस तरी बोलून आपण आला. आता आमची सारी चिंता मिटते. आता हे राज्य आपल्याला अधिक जोमाने चालवायचं. आपण प्रवासातून दमले असाल. आपण राजमानी विश्रांती घ्या. दुसऱ्या आपल्या मनात यातून आपल्या राणी सरकार बोलून भरपूर वर्ष झाली नाही. मग त्यांना तुम्ही दुसरा लग्न का नाही केला? थंडी वाजत होती. कसं आलं तुम्ही? पाराची व्यवस्थित ठेवा. येतो तुम्ही. अरे तुला गमत काय सांगितलं पाहिजे काय मी शिवणवाडीत आलो तुला लग्नाला आलो होतो आता विवेकानंद बोलून आता अरे वसाड्यात लग्नच नाही झाला अरे वसाड्यात काय करतो ते बाबांना अध्यक्ष मुंबई मंडळाचा अध्यक्ष राष्ट्र मंडळाचा अध्यक्ष त्यांनी ते यजमानाला लोक सांगितले पत्रिकेवर त्या पत्रिकेवर नमूद करून टाका तुम्ही लग्नाला येताना दारीतून येऊ नये बरोबर आहे. बरोबर काय वसाड्या तो नवरदेव झाला नाही म्हणजे रोज विचार आम्हाला. हे काय आपल्या खेळाच्या बाहेर गाणी बोलतात ना. सांगणार हा सांगा आपण असं खेळा बोलतो. सांग बोल की बढिया बोल. मोठी मोठी आणि खाली त्याला भाताची पाठी आहे टाळा माराची टाळा माराची हिरवी पाणी आपला गवरा लय हवरा पदरवल्याचा आपल्याला एका व्यक्तीला जपवायचं आहे दुसऱ्यासाठी काय करू शकतो बस तुम्ही सांगा कधी आणि केव्हा का मला नोकरीचं आहे एका व्यक्तीला आपल्या राज्यात जपवायचं आहे पण या कामाच्या मोबदल्यात तुम्हाला मोबदला देखील चालू मिळणार आहे या चला ते आपल्या राज्याच्या आरोग्यात वेळफटका मार्गदर्शनाची जातो. याची कल्पना फक्त महाराजांना द्या. कल्पना कधी द्यायची तिथं लग्न लय वर्ष झाली झालेला. आणि आपण बरेच वर्ष झाली लय कल्पनाचं लग्न झालेला. ते आपल्या राज्याच्या अरण्यात वेळफटका मारून येतोच मी. आपण पण जायचंय वा, किती छान, किती सुंदर आनंदी आहे. कोण आहे? अरे, माझं रक्त काढून नाही. अरे बघा, ते लिंगावर. होईल तर.